दुसरी बातमी, राज्यातली वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय ठरते आणि पैशाचा माज आणि विकृतीचं दर्शन हे रोजच वेगवेगळ्या भागातून समोर येत आहे। बीडमध्ये एकामागून एक काही राजकीय कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या गुंडगिरीचे व्हिडिओ समोर येतात। त्यापैकीच एक असलेल्या खोक्या उर्फ सतीश भोसले, खोक्या हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे। अंगावर 1.5 किलो सोनं मिरवणाऱ्या खोक्याची हेलिकॉप्टर सफारी, पैशांचे बंडल अशा दौलत जादा करतानाचे अनेक व्हिडिओ गेल्या 2 दिवसात समोर आल्याचं आपण पाहिलं। ना नोकरी ना धंदा, तरी त्याच्याकडे इतके पैसे आले कुठून आणि या शॉर्टकट कमाईची दौलत जादा करतानाचा तो व्हिडिओ दिसतोय। तर दुसरीकडे पुण्यातील एका श्रीमंत बापाच्या पोराचा संतापजनक प्रकार समोर आला। अलिशान कारमधून उतरून हा दिवट्या रस्त्यावरच लघुशंका करतोय। कोणाचा तरी वरदहस्त असल्यामुळेच असले मगरुरीचे प्रकार करण्याची हिम्मत जी आहे ते या दिवट्यांमध्ये येते। संतोष देशमुख हत्याकांडानंतर बीडमधील कराड गँगच्या दहशतीचं वास्तव समोर आलं। एकीकडे कराड गँग तुरुंगात गेलेली आहे, तर दुसरीकडे खोक्या नावाचा नव्या गुंडाचे काळे कारनामे समोर आले। वन्य प्राण्याच्या शिकारी विरोधात हटकल्याच्या कारणावरून सतीश भोसले उर्फ खोक्याने शेतकऱ्याला अमानुष मारहाण केली आणि या मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर खोक्याचे अनेक काळे कारनामे उजेडात येऊ लागले। खोक्याने 200हून अधिक हरणं, मोर आणि वन्य प्राण्यांची शिकार केल्याचा आरोप होत असताना वनविभाग ॲक्शन मोडवरती आली आहे। वनविभागाने खोक्याच्या घरी छापा मारला। घरात वन्य प्राण्यांचं वाळवलेलं मांस आणि हाडं, त्याचबरोबर शिकारीसाठीची शस्त्र, वाघूर म्हणजेच विविध वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी लागणाऱ्या जाळ्या आणि इतर साहित्य, त्याचबरोबर गांजाची 2 पाकिटं जप्त करण्यात आलेली आहेत। खोक्या प्राण्यांचं मांस, अवशेष आणि हाडांची तस्करी करत असल्याचा आरोप स्थानिक शेतकरी आणि वन्यजीव प्रेमींकडून करण्यात आला। त्या अनुषंगाने आम्ही आज इथं छापा टाकला आहे। त्या छाप्यामध्ये आम्हाला विविध प्रकारचे वन्य प्राण्यांचे मांस सापडले, तसं त्याला पकडण्यासाठी जाळे सापडले तर, आणि त्याच अनुषंगाने आज इतरत्र काही प्राण्यांचे अवशेष आढळून आलेले आहेत। तसेच प्राणी पकडण्यासाठी विविध प्रकारचे जाळे, तसेच काही गोष्टी सत्तूर वगैरे अशा काही प्रकार हत्यारं वगैरे सापडलेले आहेत। ते सगळे आम्ही सीज केलेले आहेत। तर ते पंचनाम्यामध्ये करून आम्ही पुढची कारवाई करणार आहोत। आणि जे आम्हाला मांस वगैरे ज्या सापडलेले आहेत, त्या वस्तू ज्या प्राण्यांचे अवशेष जे मिळालेले आहेत ते आम्ही फॉरेन्सिक लॅबला पाठवून त्याच्यावरच्या पुढे येईल त्यानुसार कारवाई करणार आहोत। त्याच्यात मध्ये तो ज्या मस्तीमध्ये चालला आहे, ती मस्ती त्याची एक दिवस त्या बीड जिल्ह्याला निश्चितच धोक्याच्या घंटा म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे। आणि म्हणून असे या खोक्याला आता खोलीमध्ये बंद करून डांबून ठेवलं पाहिजे आणि तो निघता कामाने याची काळजी हे सरकार निश्चित घेईल। आता मला वाटतं खोक्या सुटणार नाही, त्याचा तिथं जेलमध्ये बोक्या झाल्याशिवाय राहणार नाही। पोलीस कारवाई करतील असं जर काय आढळलं असेल पंचनाम्यामध्ये किंवा पोलिसांच्या झडतीमध्ये, तर त्या व्यक्तीवरती कठोर कारवाई केली जाईल। दौलत जादा हेलिकॉप्टर प्रवास आणि गाड्यांच्या ताफ्यातून मिरवणाऱ्या खोक्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे। कोणत्याही पक्षात जावं पण अण्णांनी म्हणजेच सुरेश धस यांनी मुख्यमंत्री व्हावं असं तो जाहीरपणे एका कार्यक्रमात बोलतोय। पाहूयात। आता ते आमदार आहेत, भविष्यात आणखी ते मुख्यमंत्री व्हावं ही आमची इच्छा आहे। मग ते कोणत्याही पक्षात व्हावं, आपलं फक्त अण्णाप्रेमी राहून आणि अण्णाप्रेमी राहून आपण ना कोणत्या पक्षाचे राजकीय का भारतीय जनता पक्षाच्या पदावर आहे। तरी मी उद्या अण्णा कोणत्याही पक्षात गेले तर माझा राजीनामा पहिला असणार आणि माझ्या असणार। दरम्यान या प्रकरणी ओबीसी नेते टीपी मुंडे यांनी संताप व्यक्त केलाय। परंतु मी मुख्यमंत्र्याला आवर्जून सांगणार आणि मी मंगळवारी त्यांची भेट घेणार आहे या मुद्द्यावर, मंगळवारी, आणि या परिसरातलं शिष्टमंडळ येणार आहे आणि आम्ही भेट घेणार आहेत। त्या ठिकाणी सहआरोपी हा सुरेश धस सुद्धा झाला पाहिजे। हा दुसऱ्याला म्हणतो अक्का, आता हे तर अक्काचा अक्का झाला ना, अक्काचा अक्का झाला। सर